Hello everyone, welcome back to our next lecture of Basic Principles of Organic Chemistry. आपण फंक्शनल ग्रुप्स डिस्कस करत होतो. काय डिस्कस करत होतो? फंक्शनल ग्रुप्स. किती फंक्शनल ग्रुप झालेत? तर 9 फंक्शनल ग्रुप झालेत आपले मागच्या लेक्चरला. अल्केन, अल्किन, अल्काइन्स हे फॅमिली झाले. अल्कोहोल, फिनॉल्स, इथर, अल्डिहाइड, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड. अल्डिहाइड, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड हे 9 फंक्शनल ग्रुप्स आपण काय केलेले आहेत तर बघितलेले आहेत. आता ह्याचे पुढचे आपण काय बघायचे आहेत तर फंक्शनल ग्रुप बघायचे आहेत. आता याचे पुढचे फंक्शनल ग्रुप बघण्याआधी थोडस मी तुम्हाला सांगते, म्हणजे मला जे सांगायचंय म्हणजे कसे रिलेटेड आहेत हे बघा. आपण काय म्हटलं की कार्बोक्सिलिक ऍसिड जो असतो त्या कार्बोक्सिलिक ऍसिडचा रिप्रेझेंटेशन काय असतो तर नॉर्मली RC डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड काय असते तर OH, किंवा कार्बोनिल कार्बन म्हटलं तर कसा असतो C डबल बॉन्ड O, हा कार्बोनिल कार्बन, किंवा ह्याला आपण असंही लिहितो C डबल बॉन्ड O. ह्या C डबल बॉन्ड O ला सिंगल बॉन्ड OH असेल तर हा कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. काय आहे हा? कार्बोक्सिलिक ऍसिड. आता ह्याचे पुढचे जे काही नेबर्स म्हणजे पुढचे ह्याचे जे आहेत ना म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिडलाच रिलेटेड आहेत. ह्याच्या पुढचे जे आपण बघणार आहेत थोडे स्ट्रक्चर्स. सो त्यासाठी पहिला मी ते कोण आहेत कसे आहेत हे दाखवते आणि मग आपण त्याचं स्ट्रक्चर रिप्रेझेंटेशन वगैरे करूया. मग त्याचं आपण काय करूया स्ट्रक्चर आणि रिप्रेझेंटेशन. हे बघा, हा कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. तो RC डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड OH म्हणजे एक व्हॅलेन्सी अल्किल ग्रुप किंवा कोण सॅटिस्फाय करते तर हायड्रोजन सॅटिस्फाय करते. मग तिथला मी व्हॅलेन्सीच्या इथं फक्त C डबल बॉन्ड OH आणि कार्बोनिल कार्बन म्हणजे C डबल बॉन्ड O. ह्या 3 गोष्टी लक्षात घ्या. आता मी जे सांगते ते लक्षात घ्या कारण आपण पुढचे फंक्शनल ग्रुप्स डिस्कस करायचे आहेत. आता काय डिस्कस करायचे आहेत आपण? पुढचे फंक्शनल ग्रुप. आता पुढचे फंक्शनल ग्रुप मध्ये बघा, जर कार्बोक्सिलिक ऍसिड आहे C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड काय आहे तर OH. आता हा OH जो आहे ह्या OH च्या H च्या जागी R आला. H च्या जागी काय आला? R. H च्या जागी R जर आला तर हा रिप्रेझेंटेशन काय होणार आहे तर C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड OR. जेव्हा कार्बोक्सिलिक ऍसिडचा हायड्रोजन ऍटम एखाद्या अल्काइल ग्रुपनं रिप्लेस होतो, कोणताही अल्काइल ग्रुप असू शकतो, मग त्याला आपण म्हणतो इस्टर्स. काय म्हणतो आपण त्याला? इस्टर्स. ठीक आहे. नेक्स्ट, आता जर आपण कार्बोक्सिलिक ऍसिड घेतला C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड OH, हा कार्बोक्सिलिक ऍसिडचा पूर्ण OH ग्रुप. इथं फक्त आपण ऑक्सिजनचा हायड्रोजन ऍटम रिप्लेस केला. इथं OH चा काय पूर्ण OH ग्रुप रिप्लेस केला NH2 न, तर हा C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड काय येणार आहे NH2. ह्याचं नाव काय आहे तर ऍसिड अमाइड्स. काय नाव आहे ह्याचं? ऍसिड अमाइड. कार्बोक्सिलिक ऍसिड C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड OH आहे. OH ला कशाने रिप्लेस केलं NH2, तर ह्याचं नाव काय झालं तर ऍसिड अमाइड. ठीक आहे. परत कार्बोक्सिलिक ऍसिड आहे C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड काय आहे तर OH. OH परत OH, कार्बोक्सिलिक ऍसिड जो आहे तो एखाद्या हॅलोजन ऍटमने रिप्लेस केला. मग तो हॅलोजन ऍटम क्लोरीन असेल. क्लोरीन असू शकतो, ब्रोमीन असू शकतो, आयोडीन असू शकतो, पण मोस्टली आपण क्लोरीन घेतो. सो इथं काय येणार आहे तर हा ऍसिल क्लोराइड. कोण येणार आहे? हा ऍसिल क्लोराइड. ठीक आहे, फाईन. आता परत जरा इथं लक्ष द्या. इथं जरा लक्ष द्या. हा कार्बोक्सिलिक ऍसिड आहे C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड काय तर OH. परत C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड OH च्या कार्बोक्सिलिक ऍसिडचा ग्रुप आहेत. हे 2 ग्रुप आहेत. काय हे किती ग्रुप आहेत? 2 ग्रुप आहेत. जरा लक्ष द्या मी काय सांगते ते. हा सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड काय तर OH. परत C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड काय तर OH. ह्या 2 कार्बोक्सिलिक ऍसिड आहेत, हा आणि हा. हे 2 कार्बोक्सिलिक ऍसिड मधला एका कार्बोक्सिलिक ऍसिडचा OH आणि दुसऱ्या कार्बोक्सिलिक ऍसिडचा हायड्रोजन. एका कार्बोक्सिलिक ऍसिडचा OH आणि दुसऱ्या कार्बोक्सिलिक ऍसिडचा काय येणार आहे तर हायड्रोजन. परत एकदा बघा मी काय सांगते. हा C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड काय तर OH. परत C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड काय तर OH. असे 2 कार्बोक्सिलिक ऍसिड तुम्ही घेतले. किती कार्बोक्सिलिक ऍसिड घेतले? 2.
त्या 2 कार्बोक्सिलिक ऍसिड मधल्या एकाचा OH आणि एकाचा H रिमूव्ह केला तर व्हॅलेन्सी क्रिएट झाली, म्हणजे हा कार्बन ह्या ऑक्सिजनला जॉईन होणार. म्हणजे इथं फॉर्म होताना कसं फॉर्म होणार आहे बघा, रिप्रेझेंटेशन C डबल बॉन्ड O, परत C डबल बॉन्ड O, इथं काय येणार आहे तर सिंगल बॉन्ड O. ह्याला आपण ऍसिड अनहायड्राइड्स म्हणतो. काय म्हणतो आपण ह्याला? ऍसिड अनहायड्रेट. थोडं अजून सोपं किंवा तुम्हाला समजू दे तर बघा, इथं बघा कार्बोक्सिलिक ऍसिड हा RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH हा एक कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. परत परत OHC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड R हा एक कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. ह्यातला वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाला, OH आणि H रिमूव्ह झाला. काय रिमूव्ह झाला? OH आणि H. तर इथं काय येणार आहे तर RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O C डबल बॉन्ड O R. ह्याला आपण काय म्हणतो तर ऍसिड अनहायड्राइड. समजलं ऍसिड अनहायड्राइड कोणाला म्हणतात? ह्यालाच फक्त आता अल्किल ग्रुप जर रिमूव्ह केले तर हा C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O C डबल बॉन्ड O अनहायड्राइड. अनहायड्राइड का म्हणतात समजतंय का? कारण कार्बोक्सिलिक ऍसिड दोन कार्बोक्सिलिक ऍसिडला जॉईन केलं, कसं तर एकाचा OH आणि एकाचा H रिमूव्ह केला, म्हणजे वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह केला. काय रिमूव्ह केला? वॉटर मॉलिक्यूल. समजतंय? बरं, हे सगळं मी तुम्हाला का सांगितलं, कारण आपण आता ह्या फॅमिलीज डिस्कस करणार आहे. काय डिस्कस करणार आहे? ह्या फॅमिलीज बद्दल आपण डिस्कस करणार आहे. कार्बोक्सिलिक ऍसिडचा हायड्रोजन ऍटम रिप्लेस केला, OH चा H रिप्लेस केला तर इस्टर येतं. कार्बोक्सिलिक ऍसिडचा OH रिप्लेस केला तर NH2 येते, अमाइड. कार्बोक्सिलिक ऍसिडचा OH रिप्लेस केला तर ऍसिल क्लोराइड्स येते. आणि 2 कार्बोक्सिलिक ऍसिड्स घेतले, एकाचा OH आणि एकाचा H रिमूव्ह केला आणि जॉईन केला तर तो ऍसिड अनहायड्राइड फॉर्म होतो. ठीक आहे, फाईन. आता एक लक्षात घ्या इथं मी जे सांगते ते, जर तुमचा ग्रुप हा HC डबल बॉन्ड O डॅश आहे तर ह्याला फॉर्म ग्रुप म्हणतात. फॉर्मिक ऍसिड, हे बघा OH आहे ना, हा फॉर्मिक ऍसिड असला असता, तर हा IC ऍसिड आता आपण काढणार आहे दर केस मध्ये. परत CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH आहे ना, कार्बोक्सिलिक ऍसिड हा ऍसिटिक ऍसिड आहे. कसला ऍसिड आहे? ऍसिटिक ऍसिड. परत हा OH ग्रुप आपण रिमूव्ह करणार आहे, आणि दुसरा कोणता तरी येणार आहे, म्हणजे CH3C डबल बॉन्ड ग्रुप असेल तर CH3C डबल बॉन्ड O असेल तर ऍसिड असा येणार. प्रिफिक्स म्हणजे स्टार्टिंगला पॅरेंट जो आपण सांगतो तो पॅरेंट सांगते मी तुम्हाला. CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH ला काय येणार आहे तर ऍसिड. ठीक आहे. आता त्यानंतर ना परत CH3CH2 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH हा प्रोपियोनिक ऍसिड आहे. प्रोपियोनिक ऍसिडचा फक्त एवढा पार्ट आला तर ह्याला आपण काय म्हणणार आहे तर प्रोपियोन. काल आपण बघितलंय प्रोपियोनिक ऍसिड फर्स्ट फॅटी ऍसिड, प्रोपियोन फर्स्ट फॅटी ऍसिड प्रोपियोन. ठीक आहे, फाईन. परत काय येणार आहे CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 एक अजून कमी करायला पाहिजे, ब्युट्रिक ऍसिड पाहिजे मला. इथं बघा CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH. हा जो पार्ट आहे हा कशाचा आहे तर ब्युट्रिक, ब्युट्रा. हे बघा, जर HC डबल बॉन्ड असेल तर फॉर्मा, CH3C डबल बॉन्ड आहे तर ऍसिड, CH3CH2C डबल बॉन्ड आहे तर प्रोपियोन, आणि CH3CH2CH2C डबल बॉन्ड आहे तर ब्युट्रा किंवा ब्युट्रा. आणि 5 कार्बन असतील तर वेल्ड्रा आणि 6 कार्बन असतील तर कॅप्रा. हे सांगते ते लक्षात घ्या. आता आपण अल्डिहाइड, कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ऍसिडचे पुढचे 4 फंक्शनल ग्रुप्स बघणार आहे, आणि त्या पुढच्या 4 फंक्शनल ग्रुप्स मध्येही C डबल बॉन्ड O आहे. त्या पुढच्या 4 फंक्शनल ग्रुप मध्येही काय आहे तर C डबल बॉन्ड काय आहे तर O. आता बघा, थांबा एक मिनिट, मार्क्स कम्प्लीट करूया. 1 2 3 4. ठीक. आता नेम ऑफ द फॅमिली सगळ्यात पहिला मी घेते ईस्टर. नेम ऑफ द फॅमिली इज ईस्टर. नेम ऑफ द फॅमिली काय आहे? ईस्टर. आता ह्याचं स्ट्रक्चर ऑफ फंक्शनल ग्रुप कसा असतो? C डबल बॉन्ड O
सिंगल बॉन्ड ओ डॅश. बघा हा, सी डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड ओ डॅश म्हणजे इथंही व्हॅलेन्सी आहे आणि इथंही व्हॅलेन्सी आहे. ऍक्च्युली कार्बॉक्सिलिक ऍसिडचा OH चा हायड्रोजन ॲटम रिप्लेस केलाय. आता रिप्रेझेंटेशन अल्काइल ग्रुपनं हा आर सी डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड ओ आर किंवा आर डॅश लिहिते. बघा, हे दोन्ही अल्काइल ग्रुप सेम असू शकतात किंवा वेगळे असू शकतात. असं नाही की तो अल्काइल ग्रुप सेमच असायला पाहिजे. असा कोणताही लॉजिक नाहीये की ती दोन्ही अल्काइल ग्रुप काय असायला पाहिजेत, सेम. ठीक आहे, हे इस्टर. आता ह्याचे एक्झाम्पल CH3 CH2C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OCH3. आता याचं नाव बघा कसं करते मी. हा मिथाइल ग्रुप आहे. हा मिथाइल आणि हा प्रोपिओनिक ऍसिड. इस्टरला प्रोपिओनिक ऍसिडचं काय होतंय, प्रोपिओनेट. इस्टरला प्रोपिओनिक ऍसिडचं प्रोपिओनेट होतंय, म्हणून याचं नाव काय असणार आहे. हा मिथाइल ग्रुप आहे, तर याचं नाव काय येणार तर मिथाइल प्रोपिओनेट. काय येणार आहे, आपण ह्याचं नेमिंग इन डिटेल बघायचंच आहे. हा काय आहे तर मिथाइल प्रोपिओनेट. ठीक आहे, आता परत CH3 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O. परत इथं CH2 इथं CH3 घेते. हा इथाइल ग्रुप आहे बाळांनो, इथाइल ह्या जागेला लिहिते. हा इथाइल ग्रुप आहे आणि हा CH3 C डबल बॉन्ड O म्हणजे ऍसिटिक ऍसिडचा ग्रुप आहे. ऍसिटिक ऍसिड, ऍसिटिक जसं प्रोपिओनिक ऍसिड प्रोपिओनेट झाला तसं ऍसिटिक ऍसिड ऍसिटेट होणार आहे. म्हणजे याचं नाव काय येणार आहे तर इथाइल ऍसिटेट. इथाइल ऍसिटेट. हे कोण झालं समजतंय, इस्टर. कोण झालं समजतंय, इस्टर. इस्टर कसा फॉर्म झाला तर कार्बॉक्सिलिक ऍसिड होता तुमचा, C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय OH, त्याचा H अल्किल ग्रुपनं रिप्लेस झाला. त्याचा H कशाने रिप्लेस झाला तर अल्किल ग्रुपनं. ठीक आहे, आता इस्टर नंतर ना नेक्स्ट बघूया ऍसिड अमाइड्स. इस्टर नंतर नेक्स्ट काय बघूया तर ऍसिड अमाइड्स. मग ऍसिड अमाइड्स मध्ये काय असणार आहे, परत C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय येणार आहे तर NH2. C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय येणार आहे तर NH2. परत कार्बॉक्सिलिक ऍसिड आहे तुमचा C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH. त्या OH ला कशाने रिप्लेस केलं तर NH2. अमाइड बनतो. हा रिप्रेझेंट स्ट्रक्चर ऑफ फंक्शनल ग्रुप C डबल बॉन्ड O NH2. हे बघा, त्याच्या वरच्या केसमध्ये तुम्ही असंही रिप्रेझेंट करताय COOR. मी तर OR लिहितच नाही, तुम्ही OR म्हणजे परत इथर बिथर असं म्हणणार, स्लॅश टाकते स्लॅश. हा C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O किंवा तुम्ही याला असंही रिप्रेझेंट करू शकताय C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O डॅश. ठीक आहे, किंवा ह्याला असंही रिप्रेझेंट करू शकताय RCOOR इस्टर. तसंच हा अमाइड जो आहे या अमाइडला तुम्ही रिप्रेझेंट करताना असंही रिप्रेझेंट करताय CONH2. ठीक आहे, आता अल्किल ग्रुपची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय होणार RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड NH2 किंवा ह्यालाच आपण लिहितो RCO NH2. RCO काय आहे तर NH2. आता ह्याचं एक्झाम्पल CH3C इथं बघा CH3 CH2C डबल बॉन्ड O NH2. आता CH3 CH2 C डबल बॉन्ड O, CH3 CH2 C डबल बॉन्ड O म्हणजे प्रोपिऑन ग्रुप झाला. बघा, मागे मी लेक्चर मध्ये स्टार्टिंगलाच सांगितलं हा कोणता ग्रुप आहे, प्रोपिऑन. आणि हा अमाइड, म्हणून ह्याचं नाव काय येणार आहे तर प्रोपिऑन अमाइड. काय नाव येणार आहे ह्याचं, प्रोपिऑन अमाइड. काय नाव येणार आहे ह्याचं, प्रोपिऑन अमाइड. खूप सारे एक्झाम्पल आहेत, थोडी जागा कमी आहे म्हणून मी काय दाखवत नाहीये. ठीक आहे, परत ह्याचा एक्झाम्पल इथे एक दाखवते CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड NH2. मग हा ऍसिटिक ऍसिड होता, म्हणजे याचं नाव काय येणार आहे तर ऍसिड अमाइड. हा प्रोपिऑन अमाइड आणि हा ऍसिड अमाइड. ओके, कार्बॉक्सिलिक ऍसिडचे कझिन्स आहेत म्हटलं तरी पण चालेल. ऍसिड अमाइड्स नंतर ना ऍसिल क्लोराइड्स. मी तर हॅलोजन क्लोरीन न घेतलाय, म्हणजे इथं काय येणार आहे तर C डबल बॉन्ड O Cl.
सी डबल बॉन्ड ओ सीएल किंवा आपण ह्याला काय म्हणतो तर COCl. काय म्हणतो आपण ह्याला COCl. म्हणजे इथं काय येणार आहे तर RC डबल बॉन्ड OCl किंवा आपण ह्याला म्हणतो RCOCl. आता परत ह्याचे एक्झाम्पल बघितला तर सेम बाळांनो, फक्त क्लोरीन चेंज होणार, बेस नेम तर सेमच राहणार आहे. बेस नेम सेमच राहणार आहे. बघा हा CH3, हा CH2, हा CH2, हा C डबल बॉन्ड OCl. ह्याचं नाव काय असणार आहे सांगा? ह्याचं नाव असणार आहे ब्युटरिल क्लोराइड. ब्युटरिल क्लोराइड. ऍसिल क्लोराइड ना, ब्युटरिल क्लोराइड. 4 कार्बन आहेत म्हणून ब्युटरिल. ठीक आहे. नेक्स्ट ऍसिड अनहायड्राइड्स. नेक्स्ट काय आहे? ऍसिड अनहायड्राइड. आता ऍसिड अनहायड्राइडला मी तुम्हाला रिप्रेझेंट करून दाखवलंय. C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O डॅश. हा आला कसा हेही सांगितलं तुम्हाला. कसा आला C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O कसा आलेला आहे तर कार्बोक्सिलिक ऍसिड जो असतात, 2 कार्बोक्सिलिक ऍसिडला जॉईन केलेला आहे. कसं? एकाचा OH आणि एकाचं काय रिमूव्ह केलं तर H रिमूव्ह केलं. सो हा C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O येणार. ठीक आहे. मला रिप्रेझेंटेशन करताना RC डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O R. आणि परत हे दोन्ही अल्काइल ग्रुप सेम पण असू शकतात किंवा वेगळेही असू शकतात. हे दोन्ही अल्काइल ग्रुप जे आपण रिप्रेझेंट करताना लिहितो RC डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O R, हे दोन्ही अल्काइल ग्रुप सेमही असू शकतात किंवा वेगळे असू शकतात. किंवा ह्याला आपण असंही रिप्रेझेंट करतो RCO ट्वाइस O. ह्यालाही रिप्रेझेंट करतो आपण CO ट्वाइस O. समजते मी काय सांगते? येस ऑर नो? ठीक आहे. आता परत CH3C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड CH3. हा ऍसिटिक ग्रुप आहे. CH3C डबल बॉन्ड O, CH3C डबल बॉन्ड O, CH3C डबल बॉन्ड O, CH3C डबल बॉन्ड O. ऍसिटिक ग्रुप आहे. मग ऍसिड अनहायड्राइड, ऍसिटिक ग्रुप आहे म्हणून ऍसिड अनहायड्राइड. सो ह्याचा नेम काय असणार आहे? ऍसिड अनहायड्रेट. बाळांनो, हे जेवढे काय मी तुम्हाला नेमिंग सांगितले हे सगळे कॉमन नेमिंग आहेत. ह्याचे IUPAC नेमिंग वेगळे असतात. परत इथं बघा CH3 CH2 C डबल बॉन्ड O, परत सिंगल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O, CH2 CH3. किती कार्बन आहेत? 3. म्हणजे याचं नाव काय असणार आहे तर प्रोपिऑन अनहायड्राइड. काय नाव आहे याचं? प्रोपिऑन अनहायड्राइड. समजतंय का? बघा, आपण कार्बोक्सिलिक ऍसिड्स वगैरे जे बघितलेले होते, अल्डिहाइड, कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ऍसिड, त्यामध्ये कार्बोनिल ग्रुप असतो. ठीक आहे. त्या कार्बोनिल ग्रुप मध्येच हे सगळे येतात. हे सगळे कार्बोनिल कंपाऊंड्स आहेत, कारण या सगळ्यामध्ये C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड आहे. फरक काय आहे? कार्बोक्सिलिक ऍसिड, कार्बोक्सिलिक ऍसिडचा OH चा X कशाने रिप्लेस केला? R, तर ईस्टर फॉर्म झाला. कार्बोक्सिलिक ऍसिडचा C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड OH NH2 ने रिप्लेस केला तर अमाइड फॉर्म झाला. कार्बोक्सिलिक ऍसिडचा OHCl ने रिप्लेस केला तर ऍसिल क्लोराइड झाला. आणि कार्बोक्सिलिक ऍसिड 2 जोडले इन सच अ वे दॅट एकाचा H आणि एकाचा OH रिमूव्ह केला तर हा ऍसिड अनहायड्राइड झाला. म्हणजे टोटल कार्बोनिल कंपाऊंड 4 आणि 3. 4 आणि 3 किती आहेत तर 7 आहेत. 7 ऍसिड म्हणजे कार्बोनिल कंपाऊंड C डबल बॉन्ड O असणारे. ठीक आहे. आता पुढचे जे आहेत आपण हेटेरो ऍटम्स दुसरे बघणार कार्बोनिल कंपाऊंड सोडून. बघा, नेक्स्ट नेम ऑफ द फंक्शनल ग्रुप, स्ट्रक्चर ऑफ फंक्शनल ग्रुप, परत रिप्रेझेंटेशन आणि एक्झाम्पल्स. आता पुढे बघा, हॅलाइड घेते. हॅलाइड, अल्किल हॅलाइड्स. नेक्स्ट आपण काय बघूया? अल्किल हॅलाइड्स. अल्किल हॅलाइड्सला फंक्शनल ग्रुप असतात डॅश एक्स. आता हा डॅश एक्स कोणताही हॅलोजन असू शकतो, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन किंवा फ्लोरीन. हॅलोजन. Alkyl halides are represented by dash X
Alkyl halides are represented by dash X and there may be chlorine, bromine, iodine or fluorine. ठीक, पुढं representation R dash X. मग R dash X, R dash Cl असेल तर अल्किल क्लोराइड, R dash Br असेल तर अल्किल ब्रोमाइड, R dash I असेल तर अल्किल आयोडाइड आणि R dash F असेल तर अल्किल फ्लोराइड्स. एक्झाम्पल्स, एक्झाम्पल CH3Br. CH3Br हा कोण आहे तर मिथाइल ब्रोमाइड. मिथिल ग्रुप आहे ना, अल्किल ग्रुप कोणता आहे तर मिथिल आणि ब्रोमिन आहे, मिथाइल ब्रोमाइड. मग त्यानंतर ना CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2Cl, ह्याचं नाव N प्रोपिल क्लोराइड. 3 कार्बन आहेत ना स्ट्रेट चेन मध्ये, सो N प्रोपिल क्लोराइड. ठीक आहे, हे 2 एक्झाम्पल झाले अल्किल हॅलाइड्सचे. आता अल्किल हॅलाइड्स नंतर ना नेक्स्ट आपण नायट्रोजन ऍटम असणारे कंपाऊंड्स बघूया. काय बघूया? नायट्रोजन ऍटम्स असणारे कंपाऊंड्स. तर सगळ्यात पहिला मग नायट्रो अल्केन्स. आता मी काय म्हंटल तुम्हाला, नायट्रो अल्केन्स म्हंटल. हे बघा, आतापर्यंत जेवढे काय आपण कंपाऊंड्स बघितले त्यांच्या फॅमिलीचा कॉमन नेमिंग पॉसिबल होता. अल्किल हॅलाइड असू देत, कार्बोक्सिलिक ऍसिड असू देत, अल्डिहाइड्स असू देत, कीटोन्स असू देत, अल्कोहोल्स असू देत, इथर्स, हे सगळे त्यांचे कॉमन नेमिंग आहेत. पण हा नायट्रो अल्केन आहे ना, हा IUPAC नेम आहे ऍक्च्युली. हा जो नायट्रो अल्केन आहे ना, हा IUPAC नेम आहे. हा एकमेव असा बंड आहे की ज्याचा फक्त IUPAC नेमिंगच पॉसिबल आहे, कॉमन नेमिंग पॉसिबल नाही. नायट्रो अल्केन हे अशी फॅमिली आहे ज्यामध्ये फक्त IUPAC नेमिंग पॉसिबल आहे, कॉमन नेमिंग पॉसिबल नाही. बरं, रिप्रेझेंटेशन, रिप्रेझेंटेशन हा NO2 असा असतं. ठीक आहे. मग सॉरी, स्ट्रक्चर ऑफ फंक्शनल ग्रुप NO2 आणि हा काय येणार आहे तर R-NO2 रिप्रेझेंटेशन. आता याचे एक्झाम्पल CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड NO2. दोन कार्बन आहेत म्हणून अल्केन, नायट्रो अल्केन ना म्हणजे नायट्रो इथेन. ह्याचं नाव काय असणार आहे तर नायट्रो इथेन. कॉमन नेम पॉसिबलच नाही आहे. नायट्रो हा असा ग्रुप आहे की ज्याचा कॉमन नेम पॉसिबलच नाहीये, त्याचं सगळं IUPAC नेमिंगच पॉसिबल असतं. मग नायट्रो इथेन नंतर ना CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड NO2. ह्याचं 1 हा नंबरिंग केलं जातं, 1 2 3. ह्याचं नाव काय असणार आहे तर नायट्रोप्रोपेन. नायट्रोमिथेन पण असते, जर एक कार्बन असेल तर नायट्रोमिथेन. आता नायट्रो अल्केन नंतर ना पुढचे 2 बघा. एक अल्किल सायनाइड, एक असते अल्किल सायनाइड. ठीक आहे, एक आहे अल्किल सायनाइड आणि दुसरा आहे अल्किल आयसोसायनाइड. एक आहे अल्किल सायनाइड, एक आहे अल्किल सायनाइड आणि दुसरा आहे अल्किल आयसोसायनाइड. सो नेक्स्ट वन, एक अल्किल सायनाइड आणि एक अल्किल आयसोसायनाइड. एकच मिनिट मॅडम. नेक्स्ट वन इज अल्किल सॉरी, जरा गडबड होते, जरा काहीतरी चुकीचं लिहिलं जाते स्पेलिंग मध्ये. अल्किल आयसोसायनाइड. हा अल्किल आयसो काय आहे तर सायनाइड. अल्किल सायनाइड आणि अल्किल काय आहे तर आयसोसायनाइड. अल्किल सायनाइड काय असतंय रिप्रेझेंटेशन इथं बघा, C ट्रिपल बॉन्ड N हा अल्किल सायनाइडचा. ठीक आहे. आयसोसायनाइडला N ट्रिपल बॉन्ड C आणि त्या N आणि C मध्ये एक बॉन्ड कोऑर्डिनेटेड असते. काय असते कोऑर्डिनेटेड हे सगळं मी नंतर सांगते, पण समजून घ्या की कोऑर्डिनेटेड असते. इथं कार्बनला अल्किल ग्रुप जॉईन होणार आहे, अल्किल सायनाइड मध्ये कार्बनला अल्किल ग्रुप जॉईन होणार आहे आणि अल्किल आयसोसायनाइड मध्ये नायट्रोजनला अल्किल ग्रुप जॉईन होणार आहे. म्हणजे इथं बघा, हा RC ट्रिपल बॉन्ड N ह्याला असंही रिप्रेझेंट करतात CN फक्त, किंवा N ट्रिपल बॉन्ड C ला पण असंही रिप्रेझेंट करतात NC. RC ट्रिपल बॉन्ड N किंवा ह्याला आपण लिहू शकतो R-CN. नेक्स्ट RN
ट्रिपल बॉन्ड सी, त्यामधला एक बॉन्ड कोऑर्डिनेटेड असतो बाळांनो. आणि ह्याला आपण असंही रिप्रेझेंट करतो RNC. आलं लक्षात मी काय सांगितलं? हे बघा, अल्किल सायनाइड्स आणि अल्किल आयसोसायनाइड्स हे दोन्ही सिमिलरच आहेत दिसताना, पण इथं C ट्रिपल बॉन्ड एन असते आणि इथं N ट्रिपल बॉन्ड C, त्यामधला एक कोऑर्डिनेटेड बॉन्ड असतो. सो RC ट्रिपल बॉन्ड एन अल्किल सायनाइड आहे आणि RN ट्रिपल बॉन्ड C अल्किल काय आहे तर आयसो काय आहे तर सायनाइड. त्याचे एक्झाम्पल्स CH3CN. CH3 मिथाइल ग्रुप आहे, हा मिथिल सायनाइड. मी परत याचं कॉमन नेमिंग करते, IUPAC नेमिंग करत नाहीये. IUPAC नेमिंग आपण नंतर न बघायचंय. CH3CN काय असणार आहे तर मिथाइल काय असणार आहे तर सायनाइड. ठीक आहे, पुढे हाच CH3CH2CN हा कोण असणार आहे तर इथाइल सायनाइड. काय असणार आहे हा? इथाइल सायनाइड. सिमिलरली इथं बघा आता परत CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 N ट्रिपल बॉन्ड C. याचं नाव काय येणार आहे तर हा काय येणार आहे तर N प्रोपिल आयसोसायनाइड. काय नाव आहे याचं? N प्रोपिल आयसोसायनाइड. CH3 CH2 CH2 N ट्रिपल बॉन्ड C, N प्रोपिल आयसोसायनाइड. आणि हाच पुढे बघा CH3 CH2 परत NC, हा कोण झाला तर इथिल आयसोसायनाइड. कोण झाला हा? इथिल आयसोसायनाइड. बरं बघा, हे 4 आणि मागचे 4 किती झाले? 8 आणि पहिले 9 बघितलेले. 8 1 8 2 16 + 1 17. अजून आपण पुढचे 3 बघतो. त्या 3 मध्ये काय असतं की जे अमाइन्स, आपण हे बघा नायट्रोजनच आहे पुढचं जे आहे ते अमाइन्स, पण ते अमाइन्स क्लासिफाय केले जातात प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी मध्ये. अमाइन्स कशामध्ये क्लासिफाय केले जातात? प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी मध्ये. ते बघूया क्लासिफिकेशन. आणि सल्फोनिक ऍसिड्स, काय बघूया? सल्फोनिक ऍसिड्स. बरं बघा पुढं नेक्स्ट बघा, मी सगळ्यात पहिला तुम्हाला सल्फोनिक ऍसिड बद्दल सांगते. मोस्टली अरिल सल्फोनिक ऍसिड्स असतात. अरिल सल्फोनिक ऍसिड्स. आता हे अरिल सल्फोनिक ऍसिड्स मध्ये स्ट्रक्चरल काय असतो तर SO3H फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप काय असतं? SO3H. फंक्शनल ग्रुप काय असतं? SO3H. ठीक आहे, रिप्रेझेंटेशन काय असणार आहे तर अरोमॅटिक ग्रुपला, बाळांनो अरोमॅटिक बेन्झिन रिंगला मोस्टली हा ग्रुप जॉईन झालेला असतो. सो अरोमॅटिक ग्रुपला ArSO3 काय येणार आहे तर H. आणि याचं एक्झाम्पल काय असणार आहे? C6H5SO3H. हा बेन्झिल ग्रुप आहे आणि हा सल्फोनिक ग्रुप आहे, तर याचं नाव काय येणार आहे तर बेनझीन सल्फोनिक ऍसिड. काय नाव आहे याचं? बेनझीन सल्फोनिक ऍसिड. काय नाव आहे याचं? बेनझीन सल्फोनिक ऍसिड. समजते का? बघा, अरिल सल्फोनिक ऍसिड. अरिल म्हणजे अरोमॅटिक ग्रुप, याचा फंक्शनल ग्रुप होता SO3H. अल्किल ग्रुपला पण जॉईन होतो, पण अल्किल ग्रुपचे काय आपण कंपाऊंड बघत नाही. मोस्टली अरोमॅटिक कंपाऊंड मध्ये SO3H ग्रुप जॉईन झालेला असतो, म्हणून मी तुम्हाला डायरेक्टली रिप्रेझेंटेशनला ArSO3H असं दिलंय. आणि त्याचं एक्झाम्पल C6H5SO3H, दॅट इज बेन्झिन सल्फोनिक ऍसिड. आपण काय काय बघितलं बघा, लास्ट लेक्चर पर्यंत आपण 9 बघितलेले होते. ठीक आहे, हा ईस्टर आहे, हा काय असणार आहे तर 10. ऍसिड अमाइड्स काय असणार आहे 11. ऍसिड क्लोराइड्स काय असणार आहे 12. ऍसिड अनहायड्राइड्स काय असणार आहे 13th फंक्शनल ग्रुप. ठीक आहे, नेक्स्ट अल्किल हॅलाइड्स काय झाला तर 14th, हा काय झाला तर 15th, हा काय झाला तर 16th, हा काय झाला तर 17th. हा बघा, हा जो आहे हा 18th फंक्शनल ग्रुप झाला. आता आपण नेक्स्ट फंक्शनल ग्रुप जो बघणार आहे तो अमाइन्स आहे बाळांनो, अमाइन्स. नेक्स्ट फंक्शनल ग्रुप काय आहे तर अमाइन्स. आता अमाइन्स मध्ये 3 प्रकार आहेत, प्रायमरी अमाइन्स, सेकंडरी अमाइन आणि टर्शरी अमाइन.
अँड दिस इज द 19th फंक्शनल ग्रुप अँड दे आर सफिशियंट. एवढेच फंक्शनल ग्रुप असतात. अमाइन्स. द अमाइन्स मध्ये मी तुम्हाला काय म्हटलं, प्रकार आहेत. अमाइन्स मध्ये काय प्रकार आहेत पहिला ते समजून घेऊया आणि का आहेत पहिला ते समजून घेऊया. काय असतंय की जर तुम्ही नायट्रोजन घेतला तर नायट्रोजन असा असतो आणि त्याला लोन पेर. नायट्रोजनला 3 व्हॅलेन्सी आणि एक लोन पेर असतं. ठीक. आता नायट्रोजनची जी 3 व्हॅलेन्सी आहेत त्यातली एक व्हॅलेन्सी अल्काइल ग्रुपनं सॅटिस्फाय केली आणि 2 व्हॅलेन्सी हायड्रोजननं सॅटिस्फाय केली तर हे प्रायमरी अमाइन्स होतात. कोण होतात हे? प्रायमरी अमाइन्स. ठीक आहे. आता जर अल्किल, परत हा नायट्रोजन आहे, ह्याला 3 बॉन्ड आहेत आणि इथं लोन पेर आहे. ह्यातले जर 2 व्हॅलेन्सी अल्काइल ग्रुप सॅटिस्फाय करते आणि एक व्हॅलेन्सी हायड्रोजन. हे बघा, 2 व्हॅलेन्सी अल्काइल ग्रुप म्हणजे 2 कार्बन जॉईन झाले तसे त्याला, तर ह्याला आपण कसला अमाइन म्हणतो, तर सेकंडरी अमाइन म्हणतो. काय म्हणतो आपण याला? सेकंडरी अमाइन. ठीक आहे. नेक्स्ट, हा नायट्रोजन आहे, ह्या नायट्रोजनला लोन पेर आणि व्हॅलेन्सी किती आहेत, तर 3. हे तिन्ही व्हॅलेन्सी जर अल्किल ग्रुप सॅटिस्फाय करतं तर हा कसला अमाइन आहे, तर टर्शरी अमाइन. अमाइन्सच, सगळे अमाइन्सच आहेत. प्रायमरी अमाइन रिप्रेझेंट कसा केला जातो, R-NH2. सेकंडरी अमाइन कसा रिप्रेझेंट केला जातो, R2NH. आणि टर्शरी अमाइन कसा रिप्रेझेंट केला जातो, R3N. पण हे सगळे अमाइन्सच आहेत. अमाइन्स म्हणजे नायट्रोजन आहे आणि नायट्रोजनला एक किंवा एकपेक्षा जास्त अल्काइल ग्रुप्स काय आहेत, तर जॉईन. समजतंय? सो आता हा जो अमाइन्स आहे ह्यामध्ये जर मी प्रायमरी अमाइन घेतला, पहिला प्रायमरी अमाइन बघूया, मग सेकंडरी अमाइन बघूया आणि मग टर्शरी अमाइन बघूया. ठीक आहे. सो प्रायमरी अमाइनला मी रिप्रेझेंटेशन काय म्हटलं, -NH2. सेकंडरी अमाइनला रिप्रेझेंट NH, पण किती डॅश, तर 2 डॅश, एक लोन पेर असतो त्याच्यावरती. टर्शरी अमाइनला रिप्रेझेंटेशन NNN, 3 डॅश, म्हणजे तिन्ही अल्काइल ग्रुप फॉलो होणार. म्हणजे रिप्रेझेंटेशन जर घेतला तर हा R-NH2 प्रायमरी अमाइनचा झाला. R-NH-R किंवा R2NH हा रिप्रेझेंटेशन सेकंडरी अमाइनचा झाला. परत हे दोन्ही अल्काइल ग्रुप सेम पण असू शकतात किंवा दोन्ही अल्काइल ग्रुप वेगळेही असू शकतात. ठीक आहे. टर्शरी अमाइनचा रिप्रेझेंटेशन RNR, इथं परत R, ह्याला आपण लिहिताना R3N पण लिहू शकतो. टर्शरी अमाइन. समजते? आता टर्शरी अमाइनला पण सेम, तिन्ही सेम अल्किल ग्रुप असू शकतात, वेगळे असं नाही की अल्किलच ग्रुप असू शकतात. जिथं जिथं मी अल्किल ग्रुप लिहिले तिथं तुम्ही अरोमॅटिक ग्रुप्स पण जॉईन करू शकता. एवढंच की तो अरोमॅटिक कंपाऊंड होणार. अल्किल आहे तर अलिफॅटिक कंपाऊंड, अरोमॅटिक आहे, अरिल ग्रुप आहे तर अरोमॅटिक कंपाऊंड. आता ह्याचे एक्झाम्पल्स इथंच लिहिते. हा CH3 सिंगल बॉन्ड NH2 असेल तर याचं नाव काय आहे, तर मिथाइल अमाइन. ठीक आहे. परत CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड NH2 असेल तर याचं नाव काय असते, तर इथाइल अमाइन. फाईन. ओके. आता इथं बघा, CH3, तर कलर वेगळा घेते. टर्शरी अमाइन. इथं बघा, हा जर CH3 सिंगल बॉन्ड NH सिंगल बॉन्ड CH3, ह्या केसमध्ये दोन्ही अल्काइल ग्रुप सेम आहेत, ह्याला सिंपल सेकंडरी अमाइन म्हणतो. काय म्हणतो? सिंपल सेकंडरी अमाइन. सेकंडरी अमाइन आहेत कारण 2 अल्काइल ग्रुप जॉईन आहेत, 2 कार्बन जॉईन आहेत, आणि सिंपल कारण दोन्ही अल्किल ग्रुप सेम आहेत म्हणून ह्याचं डायमिथाइल अमाइन. परत मी काय सांगते बघा, की हे कॉमन नेमिंग आहेत, IUPAC नेमिंग नाही. IUPAC नेमिंग आपण पुढे बघायचं आहे. सगळं IUPAC नॉमेनक्लेचर पुढचा पॉइंटच आपला IUPAC नॉमेनक्लेचरचा आहे. ठीक आहे. परत CH3 सिंगल बॉन्ड NH सिंगल बॉन्ड CH2 आणि इथं CH3, हा इथिल ग्रुप आहे आणि हा मिथिल ग्रुप आहे, म्हणजे याचं नाव काय येणार आहे, तर इथिल मिथिल अमाइन. अल्फाबेटिकल घेतो आपण, इथिल मिथिल अमाइन. हा मिक्स्ड अमाइन आहे कारण दोन्ही अल्काइल ग्रुप वेगळे आहेत. हा सिंपल अमाइन आहे कारण दोन्ही अल्काइल ग्रुप काय आहेत, तर सेम आहेत. ठीक आहे.
परत पुढचं टर्शरी अमाइनला परत कलर चेंज वाईट घेते वाईट. इथं बघा हा CH3 सिंगल बॉन्ड N सिंगल बॉन्ड CH3 इथं पण CH3 हे तिन्ही अल्काइल ग्रुप सेम आहेत. CH3N CH3 CH3 तिन्ही अल्काइल ग्रुप सेम आहेत. ट्राय मिथिल अमाइन इथं बघा CH3N CH3 परत इथं CH3 ह्याचं नाव काय येणार आहे? ह्याला आपण असंही लिहू शकतो CH3 थ्राइस N ह्याला आपण ट्राय मिथाइल अमाइन असं लिहू शकतो. सिंपल अमाइन जसे असतात तसेच काय असणार आहेत तर मिक्स्ड अमाइन असणार आहेत. मिक्स्ड टर्शरी अमाइन पण असतं इथं बघा CH3 सिंगल बॉन्ड N सिंगल बॉन्ड CH3 इथं C2H5 दोन सेम अल्काइल ग्रुप आहेत आणि एक वेगळा आहे तरी पण हा मिक्स्ड अमाइनच झाला. याचं नाव काय येणार आहे तर इथिल डायमिथिल अमाइन. समजते का बघा मी काय सांगते ते? येस ऑर नो? समजते का बघा? इथं बघा जे आपण फंक्शनल ग्रुप क्लासिफिकेशन बेस्ड ऑन फंक्शनल ग्रुप बघितलं ना, हे बघितलं क्लासिफिकेशन बेस्ड ऑन फंक्शनल ग्रुप. असा तुमच्या टेक्स्टबुक मध्ये चार्ट आहे ज्यामध्ये दिलंय. इथं देताना त्यांनी 23 दिलंय पण 19 असतात कारण आपण प्रायमरी अमाइन सेकंडरी अमाइन आणि टर्शरी अमाइनला सिंगल फॅमिली कन्सिडर करतो अमाइन. आपण शिकताना कसं शिकलो? आपण म्हटलं पहिला अल्केन बघायचं. पहिला आपण काय बघितला? अल्केन नंतर काय बघितला? पहिला अल्केन डिस्कस केला मग अल्किन डिस्कस केला मग अल्काइन केला. पहिले 3 बघितले. त्यानंतर नेक्स्ट फॅमिली कोणती बघितली? अल्कोहोल फिनॉल आणि इथर. कारण असं का बघितलं माहित आहे? कारण आता आपण पुढे जे टॉपिक बघणार ह्या टॉपिक नंतर ना हा बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री नंतर ना हायड्रोकार्बन्स आहे. त्या हायड्रोकार्बन्स मध्ये आपण अल्केन अल्किन अल्काइन आणि बेन्झीन अशा 4 फॅमिलीज बघणार आहे. त्याचं प्रिपरेशन त्याचे फिजिकल प्रॉपर्टी त्याचे युजेस. ठीक आहे. मग 11वीला 12वीला गेलो अल्कोहोल फिनॉल इथर्स म्हणून हा सिंगल टॉपिक आहे. त्यानंतर ना अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड नेक्स्ट 3 पेअर बघितले कारण त्याचा टॉपिकचं नावच आहे अल्डिहाइड कीटोन अँड कार्बोक्सिलिक ऍसिड. अल्कोहोल फिनॉल इथर झाल्यानंतर ना अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड आणि त्याचे चट्टेबट्टे फॅमिली त्याची ईस्टर अमाइड्स मग प्रायमरी सेकंडरी टर्शरी जे काय असेल ते ऍसिड अनहायड्राइड्स आणि ऍसिड क्लोराइड्स. ठीक आहे. आता त्यानंतर आपण काय बघितलं? हे बघितल्यानंतर ना सायनाइड्स हे हॅलो अल्केन्स म्हणून बघणार आहे फॅमिली आपण. हॅलो अल्केन्स सायनाइड आयसोसायनाइड्स नायट्रो कंपाऊंड्स बघितले. परत ही सिंगल फॅमिली अमाइन इथं देताना प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरी दिले पण दिस इज अ सिंगल फॅमिली. परत हा अमाइड्स प्रायमरी सेकंडरी टर्शरी दिलाय पण इट इज अ सिंगल फॅमिली. आणि नेक्स्ट काय तर सल्फोनिक ग्रुप. सो हे सगळे फंक्शनल ग्रुप बेस्ड वरती क्लासिफिकेशन झालेलं आहे. समजते का? आपण 2 लेक्चर्स मध्ये काय बघितलं? क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड बेस्ड ऑन फंक्शनल ग्रुप. पुढच्या लेक्चरला आपण होमोलॉगस सिरीज डिस्कस करणार आणि IUPAC नॉमेनक्लेचर सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट. IUPAC नॉमेनक्लेचर होमोलॉगस सिरीज पहिला बघणार आणि IUPAC नॉमेनक्लेचर. त्यावेळी मी तुम्हाला टेक्स्टबुक आणि स्क्रीन असे 2 स्विच ठेवणार आहेत की इझिली लाईन टू लाईन आपण सगळ्या गोष्टी अंडरस्टँड कराव्यात म्हणून. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग माय लेक्चर. बाय बाय.